तर नमस्कार मंडळी, आज माझ्या सुट्टीचा दिवस. हप्त्याभरची सगळी पेंटिंग कामं आटपून मी आलो घरी. धूम 4 सारखी शायनिंग मारत हेल्मेट काढले. काम आटपता आटपता घड्याळात वाजले 4 आणि डोक्यात आला एकच विचार. आज घरातल्यांना सगळ्यांना पिक्चरला न्यायचे, खास करून बायकोला. पिक्चर कुठला? तर नवरा माझा नवसाचा 2. जायचे म्हणून तसाच मेवण्याला फोन करून त्याची वाट बघत बसलो. 5 मिनिटात येतो म्हणून सांगितलं आणि अर्धा तासाने खाली. सोलपटलेला हेल्मेट घालून पाठी गलपटलेला मी, सीट बेल्ट लावून आम्ही निघालो तिकीट काढायला. आज जल्ला भीतीच वाटत होती, कारण गाडी मेवणा चालवत होता. बघता बघता डाव्या हाताला हेलिकॉप्टर आडवा आला. मस्त मंद झुळूक वारा डोक्यावरचे केस हलवत होता आणि मेवणा 20च्या स्पीडने गाडी चालवत होता. पण मी काय आरशात शायनिंग मारायचा सोडत नव्हतो. गोराई डेपोच्या वाट्यावर आम्ही पोचलो फाट्यावर. कार बाजूला लावून मी निघालो तिकीट काउंटरवर. मी येणार म्हणून अगोदरच त्यांच्या वरिष्ठांनी फोन करून सांगितलं होतं, म्हणून माझ्यासाठी पूर्ण काउंटर खाली केला होता. 6 तिकीट काढून मी म्हटलं लोकांना कळायला हवं की मी मॅक्ससला पिक्चरला जाणार आहे म्हणून. थोडं स्टेटसला टाकण्यासाठी पोस्टरचा फोटो काढून घेतला. परतीच्या प्रवासात मेवण्याला आली चायची तलब. म्हटलं चला डॉली चायवाल्याचा चहा घेऊ. डॉलीचा स्पेशल चहा जल्ला काला झाला होता. पोटात पडलेली गरम चहाची वाफ मात्र तोंडातून बाहेर पडत होती. बघतो तर काय, गाण्या पोकळ भाई आज पान विकायचं सोडून कोणाची तरी सुपारी घेत होता. मांजर म्हणाली, लफडा होण्याच्या पहिला कल्टी मारा, आणि मी पण मारते. शेवटी लफडा झालाच. ते सॉल्व करून आमची तयारी मूवीला जाण्याची. जो तो शायनिंग मारण्याच्या बिझी होता. अगं कुठे आहे ती पाण्याची बाटली? ही तर बामाची बाटली. यार तुझ्याकडून कधीच नाही सुटली. शोरमाचा रोल दुधात घालून वेदने सेजवन चटणीचा फील घेतल्यान. घड्याळात वाजले 10, आम्ही माणसे 6. पावसा पाण्यातून कसाबसा पोहोचलो सिनेमागृहात ऊर्ध्व वाहनाच्या सायाने. एंट्री मारताच लाल भडक पिक्चर कडक असा फील आला. आनंद तर होताच, पण दिवसभर पावसात भिजून चोळण होऊन मात्र चाल बदलली होती. मला चांगलंच माहित होतं की आज ऑड डे असल्यामुळे थिएटर खाली असणारच, आणि खाली होताच, कारण मी मुद्दामून 200ची प्रीमियमची तिकीट काढली होती. मग काय राव, घेतला ना प्रीमियमच्या तिकीटमध्ये डिलक्सचा आनंद. पिक्चर चालू झाला. खूप मजा आली आपल्या कोकणी माणसांना बघून. आयो आयो मांगले तरच कामच चांगले. त्यांना बघूनच तुम्हाला पण हसू सुटेल, आणि हसून हसून तुमची इतके भारी काम. इंटरव्हल होताच बाहेर आल्यावर 10 रुपयाचा पॉपकॉर्न 200ला होता. मी म्हणालो पाहिजे तर माझे सगळे कपडे घे, पण 10 रुपयाचा पॉपकॉर्न 200ला विकू नको रे बाबा, असं हात जोडून त्याला गाराणं घातलं. असं बोलत शेवटी मुलापुढे आपलं काय चालणार. वेद खात असतानाच पिक्चर मधल्या काकाने डायलॉग मारला, कारण त्यांच्या पण बायकोला 200चाच पॉपकॉर्न पाहिजे होता. खाऊन झाल्यावर तो शांत बसला. अशा तऱ्हेने पिक्चरची धमाल घेतली आणि निघालो. चला तर मग मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत देवा काळजी.